लांडगे, एडीएन बातमीपत्रात आपले स्वागत। आज दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा आपण घेणारच आहोत। त्यापूर्वी एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर। मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य, सरकारचा आरक्षणाविषयी अध्यादेश जारी। एकीकडे निर्णयाच्या समर्थनात जल्लोष, तर दुसरीकडे मराठा समाजाची फसवणूक केल्याचा आरोप। राम राज्य नाही तर पलटू रामाचं सरकार असल्याचे शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांची टीका। आता सविस्तर बातम्या। मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य केल्याच्या कारणाने एकीकडे मराठा आरक्षणाविषयीचे आंदोलन मागे घेण्यात आले, त्यानंतर शहरामध्ये या निर्णयाच्या समर्थनात जल्लोष साजरा करण्यात आला। मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरील आंदोलनानंतर राज्य सरकारने शासन निर्णय घेत आरक्षण लागू केल्याची घोषणा केली। ही घोषणा करण्यात आल्यानंतर राज्यभरात याचा जल्लोष साजरा करण्यात आला। त्याच अनुषंगाने क्रांती चौक येथे देखील जल्लोष साजरा करण्यात आला। क्रांती चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून क्रांती चौक परिसरात आतिषबाजी करीत गुलाल उधळून जल्लोष साजरा करण्यात आला। यावेळी उपस्थितांनी एडीएन सोबत बोलताना आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या। आज मराठा समाजाचा आजचा दिवस सुवर्णाक्षरात लिहिण्यासारखा दिवस आहे। खऱ्या अर्थानं आज मराठ्याच्या लढाईला आज मनोजदादा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात खऱ्या अर्थानं यश मिळालेलं आहे। सर्वसामान्य मराठ्यांचा लढा मनोजदादा जरांगे पाटील यांनी आज यशस्वीरित्या मराठा समाजाच्या मागणीला आणि आरक्षणाला आज यश मिळवलेलं आहे। खऱ्या अर्थानं आतापर्यंत कित्येक सरकार आली गेली, पण या सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्याची भूमिका स्पष्ट केली आणि मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी आज जी.आर. स्वरूपात काढून सरकारने ही भूमिका स्पष्ट करून मनोजदादा जरांगे पाटील यांच्या आरक्षणाला आज खऱ्या अर्थाने आज यश मिळालेलं आहे। संभाजीनगरमध्ये आपण एमपीसीचे मुलं इथे शिकतात, नीटचे मुलं इथे शिकतात। आता मी नीटचा विषय घ्यायचा गेलो की ज्या मुलाला 558 मार्क आहे नीटमध्ये, तो मुलगा सुद्धा एखाद्या गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला जाऊ शकत नाही। नेमकं आमच्या मराठा समाजाला काय पाप केलं? जो मराठा समाज हा या महाराष्ट्रामध्येच नव्हे तर अखंड भारतामध्ये मोठ्या भावाची भूमिका निभावतो, सगळ्या समाजाला छोट्या भावासारखा सांभाळतो, त्याच मराठा समाजावर ज्यावेळेस अन्याय होतो त्यावेळेस इतर समाजही नाही, आम्ही असं म्हणत नाही इतिहास आम्हाला त्रास दिला, पण इतर समाजाचे जे नेते त्यांनी 100% मराठा समाजाला त्रास देण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे। पण जे इतर समाज आहे त्यांनी मराठा समाजाला मोठ्या भावासारखीच भूमिका निभावलेली आहे, म्हणून त्याच्या पाठीमागे उभे राहिलेले आहेत। मराठा आरक्षणाच्या संदर्भात काढण्यात आलेल्या अध्यादेश प्रकरणी शिंदे सरकारने मराठा समाजाची घोर फसवणूक केल्याचा आरोप मराठा क्रांती मोर्चाचे रवींद्र काळे पाटील यांनी एडीएन सोबत बोलताना केला। सगळ्यात मोठी गोष्ट राज्य सरकारने, विशेषतः शिंदे सरकारने ही दिवसाढवळ्या मराठा समाजाची केलेली घोर फसवणूक आहे। जर एका अध्यादेशावर आम्हाला आरक्षण मिळणार होतं, मग ते यापूर्वी का नाही करण्यात आलं? जेव्हा मनोजदादा जरांगेने 40 दिवसाचा अल्टिमेटम सरकारला दिला होता, मग त्या काळात सरकारला अधिकार होता। सरकारला जर एवढे अधिकार होते, सरकारने त्या काळात जी.आर. का नाही काढला? सरळ सरकार फसवणूक करत आहे। याची सगळ्यात मोठी आम्ही तुम्हाला सांगतो मी की आज राज्य सरकार क्युरिटी पिटिशनच्या माध्यमातून सुप्रीम कोर्टामध्ये गेलेलं आहे। मग सुप्रीम कोर्टामध्ये जे सरकार गेलेलं आहे ते कशासाठी गेलं? आरक्षण तर खाली लागू झालं ना, मग सुप्रीम कोर्टामध्ये क्युरिटी पिटिशन राज्य सरकार परत घेणार आहे का? अजिबात नाही, याचं उत्तर नाहीये। दुसरी गोष्ट, राज्यभर आज सर्वेक्षण चालू आहे। आज माझ्या गल्लीमध्ये राज्य मागासवर्गीय आयोगाचे संबंधित अधिकारी येऊन गेले। राज्य मागासवर्गीय आयोगाचं आम्हाला मागास ठरवण्यासाठी जे सर्वेक्षण चालू आहे, मग ते सर्वेक्षण नुसतं ढोंग आहे का? आणि एका अध्यादेशावर आरक्षण देता येतं का? मग देता येत असेल तर यापूर्वी ते का नाही देण्यात आलं? माझा स्पष्ट आणि गंभीर या ठिकाणी आरोप आहे। राज्य सरकारने दिवसाढवळ्या उघड्या डोळ्यांनी आम्हाला फसवलेलं आहे आणि उघड्या डोळ्यांनी आम्ही ते स्वीकारलेलं आहे। लाजिरवाणी गोष्ट आहे। जर एवढंच पाहिजे होतं, मग कशाला अट्टहास केला होता ओबीसी आरक्षणाचा? मग कशाला अट्टहास केला होता मराठवाड्याच्या आरक्षणाचा? मग कशाला अट्टहास केला होता कुणबी आरक्षणाचा? नाही, एका अध्यादेशावर जर तुम्हाला आरक्षण मिळणार होतं, मग कशाला अट्टहास केला होता उपोषणाचा? मग कशाला अट्टहास केला होता एवढ्या मोठ्या रॅली काढण्याचा? सरळ विषय राज्य सरकारने घोर फसवणूक या ठिकाणी मराठा समाजाची केलेली आहे आणि या ठिकाणी मी राज्य सरकारचा जाहीर निषेध करतो। अरविंद फाउंडेशनच्या आत्मनिर्भर व्यावसायिक प्रशिक्षण व महिला सक्षमीकरण शिबिराला सुरुवात करण्यात आली असून
याचे उद्घाटन स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या सोशल मीडिया विश्लेषक अर्पिता शरद यांच्या हस्ते फीत कापून मोठ्या उत्साहात करण्यात आले. प्रजासत्ताक दिनानिमित्त अरविंद फाउंडेशनच्या अंतर्गत तिसरे आत्मनिर्भर व्यावसायिक प्रशिक्षण व महिला सक्षमीकरण शिबिराचे आयोजन केंद्र शिवाजीनगर येथे करण्यात आले होते. याचे उद्घाटन स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या सोशल मीडिया विश्लेषक अर्पिता शरद यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पूजा डेडे, लाईट हाऊस कम्युनिटी सेंटर व आर्ट अँड क्राफ्टच्या कविता सप्रे ह्या उपस्थित होत्या. आत्मनिर्भर केंद्रामध्ये महिलांसाठी ब्युटी पार्लर, फॅशन डिझायनिंग, योगा क्लासेस, मॉन्टेसरी आरी वर्क, मेहंदी, रंगोली आर्टिस्ट असे अनेक कोर्स घेतल्या जात आहेत. अरविंद फाउंडेशनच्या संचालिका नेहा धाडवे ढोके यांनी महिलांसाठी खेळ पैठणीचा व हळदी कुंकूचे आयोजन उद्घाटन निमित्त करण्यात आले होते. कार्यक्रमाला 200पेक्षा जास्त महिलांनी हजेरी लावली होती. यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते वृक्षारोपण देखील करण्यात आले. अजूनही काही बातम्यांचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे, मात्र वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा एडीएन. हॉटेल विझार्ड पॅलेस तुमच्या शहरात तुमच्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी देश विदेशातील खास चवींचा खजाना घेऊन आलो आहोत. हॉटेल विझार्ड पॅलेस येथे स्वाद आपल्या पसंतीचा. आमच्या येथे महाराष्ट्रीयन, पंजाबी, राजस्थानी, गुजराती आणि साऊथ इंडियन डिशेससह जगभरातील 50 देशांमधील डिशेस सुद्धा मिळतील. व्हेज आणि नॉन व्हेज दोन्ही उपलब्ध. स्वादिष्ट मेजवानीचे एकमेव ठिकाण, फॅमिली रेस्टॉरंट, AC नॉन AC रूम्स, AC फंक्शनल हॉल, प्रशस्त लिफ्ट, फ्री वायफाय आदी सुविधायुक्त. ग्राहकांना विमानतळ, रेल्वे स्टेशन, बस स्टँड आदी ठिकाणाहून वाहनाद्वारे हॉटेलात आणण्याची विशेष मोफत सुविधा. त्वरा करा आणि आजच भेट द्या. हॉटेल विझार्ड पॅलेस, खडकेश्वर रोड, मिल कॉर्नर जवळ, औरंगाबाद, छत्रपती संभाजीनगर. So kind and has helped us so much, and we slept really well because it's super quiet even though it's on a main street. It's a wonderful time here. It's a very nice, clean hotel, and the food is excellent. Food is excellent. I'm still so stuffed. Yeah. तुम्हालाही पाण्यामध्ये मनसोक्त बोटिंग करायची आहे, परंतु ही बोटिंग करण्यासाठी गोवा, देवगड सारख्या ठिकाणी तुम्हालाही जावं लागतंय. तर जरा थांबा. आपल्याच छत्रपती संभाजीनगर शहरात महानगरपालिका घेऊन आली आहे बच्चा कंपनीसाठी तसेच मोठ्यांसाठी नौका विहार. या नौका विहारामध्ये तुम्हाला विविध प्रकारच्या 6 बोटींमध्ये मनसोक्त नौका विहार करण्यास मिळेल. पेंडल बोट तसेच राफ्ट बोट यासारख्या विविध बोटींमध्ये मनसोक्त पाण्यामध्ये बोटिंग करण्याचा आनंद घ्या. तर त्वरा करा आणि आजच भेट द्या. नेहरू उद्यान, N8, सिडको, छत्रपती संभाजीनगर. दिवाळी धमाका. छत्रपती संभाजीनगरमध्ये प्राईम लोकेशनवर आलिशान 2 BHK रो हाऊसेस. बीड बायपास रोड, सातारा परिसरापासून फक्त 200 मीटरच्या अंतरावर. हिवाळे पाटील लॉन्स पासून फक्त 400 मीटरच्या अंतरावर. आकर्षक किमतीत रो हाऊसचे मालक व्हा आणि आकर्षक बक्षिसे जिंका. किंमत फक्त 51 लाख पासून पुढे. विकसित क्षेत्रात अधिष्ठान आहे. वैयक्तिक रो हाऊससाठी प्रशस्त पार्किंग, त्याचबरोबर प्रायव्हेट गार्डन, व्हिडिओ डोर बेल, सौर सिस्टीम. जागेचा पत्ता प्लॉट क्रमांक 14P 15 24 25P, बीड बायपास, सातारा परिसर, छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद. खरेदीसाठी आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9860056488. सर्व बँक कर्ज उपलब्ध आहेत. अटी आणि शर्ती लागू. मस्त मास्क पहना रहे तुम्हें. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है क्या? है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा?
समझ गया सर। हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है। ओके सर। ये ले, सलाम। ये भी ऑनलाइन भर दे। हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे। योजना जनकल्याणकारी, सर्वसामान्यांच्या दारी। शासनाचा लाभ आम्हाला जमीन दुरुस्ती, बांध बंदुस्तीसाठी आम्हाला लाभ भेटलेला आहे। योजनेचा लाभ मिळाला त्यामुळे मी सरकारचे खूप खूप आभार मानतो आणि मला शासनाकडून असं घरकुल योजनाचा लाभ मिळालेला आहे, म्हणून मी शासनाचे आभारी आहे। महाराष्ट्र शासनाच्या शासन आपल्या दारी या क्रांतिकारी उपक्रमाला जनतेचे भरभरून आशीर्वाद। शेतकरी, तरुण, महिला, उद्योजक, दिव्यांग, केवळ 2 महिन्यात 1.5 कोटींहून अधिक लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुललेलं समाधान हीच खरी शासनाच्या यशाची पोचपावती आहे। तमाम महाराष्ट्रवासियांचं प्रेम आणि विश्वास सार्थ ठरवत महाराष्ट्र शासनाचा हा विकास रथ असाच वेगाने दौडत राहील। महाराष्ट्र शासन जनतेच्या केवळ घरातच नाही तर मनामनात पोहोचतंय। शासन आपल्या दारी हा कार्यक्रम जो आहे, हा छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपल्या सरकारने सुरू केलेला आहे। योजना अनेक असतात, पण त्या योजनांचे लाभ हे शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचले पाहिजे। सर्व जाती धर्माला न्याय देण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करू। आज आमच्यासाठी जी योजना काढलेली आहे ती भरपूर फलदायी योजना आहे। केवळ 2 महिन्यात 1.5 कोटींहून अधिक लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुललेलं समाधान हीच खरी शासनाच्या यशाची पोचपावती आहे। शासन आपल्या दारी या उपक्रमाची ब्रेक नंतर आपले स्वागत। हे रामराज्य नाही तर पलटू रामाचं सरकार असून यापेक्षा रावणाचे राज्य चांगले होते, अशा शब्दात शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी ते शहरात आले असता राज्य सरकारवर टीका केली। महाराष्ट्रामधलं हे जे सामाजिक वातावरण गेल्या काही दिवसापासून तणावाखाली होतं म्हणा, ढवळून निघालं होतं म्हणा, विशेषतः मराठा आरक्षणाचा प्रश्न। आणि मनोज जरांगे पाटील हा एक फटका माणूस, हजारो किंवा लाखो मराठा समाजाच्या लोकांना घेऊन मुंबईकडे जेव्हा निघाले तेव्हा नक्कीच ह्यातून मार्ग निघावा। ज्या प्रश्नांसाठी हा लढा सुरू आहे ते प्रश्न सुटावेत अशी सगळ्यांचीच राजकारणापलीकडे जाऊन ही भूमिका राहील। मराठा विषय असेल, धनगरांचा विषय असेल, त्यात आता ओबीसींचा विषय आला, परत भुजबळांनी काढलेला आहे। पण मनोज जरांगे पाटील यांनी नक्की कोणत्या मुद्द्यावर उपोषण सोडलं हे स्पष्ट व्हायचं आहे, किंवा त्यांनी आंदोलन मागे घेतलं। त्यांच्या आंदोलनातले 2 मुख्य विषय होते, सगळे सोयरे आणि सरसकट। हे सगळे सोयरे, सरसकट, कुणबी दाखले हे नक्की सरकारनं काढलेल्या आदेशानुसार मार्गी लागतंय का, हे येणाऱ्या काही दिवसामध्ये आपल्याला कळेल। आमची एवढीच इच्छा आहे की सरकारनं आज आश्वासनं दिली आहेत किंवा अध्यादेश काढले आहेत किंवा मुख्यमंत्री गेलेले आहेत, पण मनोज जरांगे पाटलांवर पुन्हा ह्याच प्रश्नासाठी आंदोलन करण्याची वेळ आणू नये किंवा मराठा समाजावरती ही वेळ येऊ नये। शिवसेनेची भूमिका स्पष्ट या संदर्भात आहे, आम्ही काही राजकारण करणार नाही आणि केलंही नाही। पण मराठा समाजाला, धनगर समाजाला हे आरक्षणाचा मुद्दा जो आहे हा संपला पाहिजे आणि इतरांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा आणि धनगर समाजाला आरक्षण मिळावं ही आमची भूमिका कायम आहे आणि राहील। आणि अशा पद्धतीनं जर हा प्रश्न सुटला असेल तर आम्ही त्याचं स्वागत करतो। रामराज्य खरोखर आलं असं असतं तर या महाराष्ट्रामध्ये गेल्या 1.5 वर्षामध्ये 3,000वर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या नसत्या। रामराज्य आलं असतं तर उत्तर प्रदेश आणि बिहारातून रोजगारासाठी 10 लाख तरुणांना इस्रायलमध्ये नोकरीला जावं लागलं नसतं संकट काळामध्ये जीव मुठीत धरून। याला रामराज्य म्हणत नाही, यांच्यापेक्षा रावणाचं राज्य अधिक उत्तम होतं लंकेचं। हा प्रश्न सामंजस्याने सुटावा। शेवटी हा महाराष्ट्र आहे, महाराष्ट्रामध्ये कोणत्याही प्रकारचा तणाव जातीय, धार्मिक, सामाजिक असू नये
महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य आहे. अशा प्रकारचं वातावरण या राज्यात कधीच घडलं नव्हतं. पण हा जो आरक्षणाचा मुद्दा निर्माण झाला आहे महाराष्ट्रामध्ये, तो सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे आर्थिक आणि औद्योगिक या संदर्भातली जी धोरणं असायला पाहिजे. महाराष्ट्रातला मुंबईतला संपूर्ण रोजगार बाहेर जातो, हा रोजगारासंदर्भात विषय आहे. पण ह्याच्यावरती राज्याचे मुख्यमंत्री, सरकार, उपमुख्यमंत्री दोन्ही एका शब्दाने बोलू शकले नाही. ही कसली कोणाची भीती आहे? महाराष्ट्र लुटला जातोय, महाराष्ट्राचा उद्योग बाहेर जातोय, महाराष्ट्राचा रोजगार पळवला जातोय आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री बोलत नाहीत. इतर विषयांवरती बोलतायत, ते शिवसेनेवर बोलतायत, आमच्यावर बोलतायत, पण ज्या राज्याच्या प्रश्नांवर बोलायला हवं त्याच्यावर कुठे बोलतायत? महानगरपालिकेच्या प्रियदर्शनी शाळेत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका अंतर्गत प्री फॅब्रिकेटेड कंटेनर अभ्यासिकेचे उद्घाटन पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्या हस्ते करण्यात आले. महापालिकेच्या शाळा या सर्व सोयी सुविधा युक्त करणार असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. महानगरपालिकेच्या प्रियदर्शनी शाळेत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका अंतर्गत प्री फॅब्रिकेटेड कंटेनर अभ्यासिकेचे उद्घाटन पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्या हस्ते 26 जानेवारी रोजी करण्यात आले. याप्रसंगी महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील व सौरभ जोशी, जिल्हा नियोजन अधिकारी भारत वायाड, शहर अभियंता AB देशमुख, उपायुक्त नंदा गायकवाड हे उपस्थित होते. महानगरपालिकेच्या शाळांमध्ये 36 ई अभ्यासिकासाठी 10 कोटी रुपये निधी जिल्हा नियोजन समितीमार्फत उपलब्ध झाला असून आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्यामार्फत कार्यान्वित करण्यात येत आहे. यावेळी मार्गदर्शन करताना पालकमंत्री यांनी महानगरपालिकेच्या शाळा या सर्व सोयी सुविधायुक्त करणार असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. तसेच आणखी अभ्यासिका वाढवण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल असेही ते म्हणाले. पालकमंत्री संदीपान भुमरे, जिल्हा अधिकारी आस्तिक कुमार पांडेय व मनपा आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या दृष्टीने हा ड्रीम प्रोजेक्ट आहे. यावेळी मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या योजनेचे उद्घाटन देखील 3 रंगाचे फुगे अवकाशात सोडून करण्यात आले. शालेय विद्यार्थ्यांनी विविध गीतांवर नृत्य व कवायत सादर करून पाहुण्यांचे मने जिंकली. पालकमंत्री यांनी शालेय परिसर, शालेय इमारत व शाळेमध्ये काढण्यात आलेल्या चित्रांची प्रशंसा केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन आभार प्रदर्शन तेजस्विनी देसले यांनी केले. जिल्हा नियोजन DPTCच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी कंटेनरमध्ये अभ्यास करता यावा, कॅम्प्युटर असतील, पुस्तक असतील, नवीन नवीन तंत्रज्ञान असेल, याच्यासाठी पालकमंत्री या नात्यानं शहरामध्ये राजूभाऊ 38 ठिकाणी जिथं जिथं जागा मिळाली 38 ठिकाणी कंटेनरमध्ये अभ्यासक्रम सुरू करण्याचं काम हे आजपासून झालेले 10 कोटी रुपये निधी मी त्याला दिला. शहरातील विकासामध्ये महानगरपालिकेच्या अधिकारी, कर्मचारी आणि माळी यांचा सर्वांचा मोलाचा वाटा असून त्यांच्या परिश्रमामुळे शहराचा विकास होत असल्याचे प्रतिपादन महानगरपालिकेचे प्रशासक जी श्रीकांत यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त शुभेच्छा संदेश देताना व्यक्त केले. यावर्षी खूप मोठ्या प्रमाणावर आपण गार्डनचा विकास करत आहोत. विशेष करून बोटॅनिकल गार्डनमध्ये स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे बोटॅनिकल पार्क आपण यावर्षी कार्यान्वित केलं. लोकांचे आकर्षण त्या ठिकाणी वाढवलं, त्या ठिकाणी बोटिंग सुरू केलं आणि त्या ठिकाणी खाऊ गल्ली आपण यावर्षी सुरू करणार आहे आणि त्या ठिकाणी विविध सेवा देऊन त्या ठिकाणी लोकांना एक चांगलं एंटरटेनमेंट आणि संध्याकाळी लोकांना त्यांच्या मुलाबाळांसोबत सहज त्या ठिकाणी जाता यावा आणि एक आनंदाच्या वातावरण या शहरामध्ये असावं. फक्त बोटॅनिकल गार्डनच नव्हे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मनोरंजन पार्क असतील आणि विविध गार्डन आपण जे बंद पडलं होतं किंवा काही ठिकाणी चालूच झालं नव्हतं, हे सर्व आपण कार्यान्वित करायचं. त्यासाठी विशेष करून गार्डन विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांना मी मनापूर्वक शुभेच्छा देतो. त्यांच्याकडे काम करणाऱ्या सर्व माळी हा वर्गांना सुद्धा मी मनापूर्वक खूप खूप शुभेच्छा देतो. जेणेकरून आपल्या महानगरपालिका
की स्वयं आत्मनिर्भर महानगरपालिका अशी आपल्याला करायची आहे. त्या दिशेने आपल्याला प्रत्येक काम करायचे आहे. ज्या ठिकाणी गरज असलेल्या ठिकाणी काटकसर करणे, ज्या ठिकाणी आपल्याला महसूल उत्पन्न वाढीसाठी ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या सर्व गोष्टी करून एकंदरीत या वर्षी आपण आत्मनिर्भर महानगरपालिकेच्या दिशेने आपण वाटचाल करायची आहे. आणि मला खात्री आहे या काम सर्व करत असताना माझ्या प्रत्येक कर्मचारी, अधिकारी आणि सर्व मजूर या एकंदरीत या जनतेला एक चांगला सेवा सुविधा देत असताना आपण सर्व अहोरात्र आणि खूप मेहनतीने काम करणार आहे असे मला ठाम विश्वास आहे. परत एकदा मी या ठिकाणी उपस्थित असलेले स्वातंत्र्य सैनिक असतील, माजी सैनिक असतील, माझे सर्व अधिकारी वर्ग असतील, सर्व कर्मचारी वर्ग असतील, सेवानिवृत्त कर्मचारी असतील, पत्रकार असतील, या सर्व लोकांना मी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने खूप खूप हार्दिक शुभेच्छा देऊन माझ्या चोरीची वाहने ओळखणे, गुन्हेगारांचा माग काढणे आणि वाहन चालकांना ऑनलाईन दंड करण्यासाठी शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित करण्यात आले असून पोलीस आयुक्तालय स्थित कमांड अँड कंट्रोल सेंटरचे नुकतेच उद्घाटन करण्यात आले. स्मार्ट सिटी अंतर्गत बसवण्यात आलेल्या ऑटोमॅटिक नंबर प्लेट रेकग्निशन यंत्रणेचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्या हस्ते पोलीस आयुक्तालय स्थित कमांड अँड कंट्रोल सेंटरमध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्ताने उद्घाटन करण्यात आले. ऑटोमॅटिक नंबर प्लेट डिटेक्शन आणि रेड लाईट व्हायलेशन डिटेक्शन कॅमेरा असलेली अत्याधुनिक प्रणाली आहे. 75व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त या यंत्रणेचे उद्घाटन जिल्ह्याचे पालकमंत्री आणि महाराष्ट्राचे रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळेस पोलीस आयुक्त मनोज लोहिया, महापालिका आयुक्त आणि मुख्य कार्यकारी अधिकारी स्मार्ट सिटी जी श्रीकांत, मनपा अतिरिक्त आयुक्त आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ जोशी, जिल्हा परिषदेचे CEO विकास मीना, परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक ज्ञानेश्वर चव्हाण, पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया, DCP मुख्यालय शिलवंत नांदेडकर आणि DCP अपर्णा गीते हे उपस्थित होते. ह्या सिस्टीम व कॅमेरे हे इंटिग्रेटेड सिक्युरिटी अँड सिटी ऑपरेशन प्लॅटफॉर्म प्रोजेक्टचा भाग आहेत आणि एक राज्य एक चलन प्रणालीसह एकत्रित केले आहेत, जे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांना स्वयंचलितपणे नोंद घेऊन चलन जारी करतील. रेड लाईट तोडणे, ट्रिपल सीट दुचाकी चालवणे, विना हेल्मेट दुचाकी चालवणे किंवा रॉंग साईड गाडी चालवणे व इत्यादी नियमभंगाचा यात समावेश आहे. हे कॅमेरे बसवण्याचा उद्देश लोकांना वाहतूक नियमांचे जबाबदारीने पालन करण्यास आणि अपघातांची संख्या कमी करून रस्ता सुरक्षा प्रदान करणे आहे. चोरीची वाहने ओळखणे, गुन्हेगारांचा मार्ग काढणे आणि कायदा व सुव्यवस्थेची अंमलबजावणी करण्यातही कॅमेरे मदत करतील. पोलीस विभाग, महापालिका आणि स्मार्ट सिटी यांनी प्रशासनाला सहकार्य करून स्वतःच्या व इतरांच्या सुरक्षिततेसाठी व सोयीसाठी वाहतूक नियमांचे पालन करण्याचे नागरिकांना आवाहन केले आहे. शेवटी परत एकदा एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य, सरकारचा आरक्षणाविषयी अध्यादेश जारी. एकीकडे निर्णयाच्या समर्थनात जल्लोष तर दुसरीकडे मराठा समाजाची फसवणूक केल्याचा आरोप. राम राज्य नाही तर पलटू रामाचं सरकार असल्याचे शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांची टीका. याचबरोबर हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा औरंगाबादकरांचं हक्काचं बातमीपत्र ADN.